प्रणाम गुरुदेव. आता 2 शिबिर झाले, हंसगीता आणि मंगळाचं ग्रहाचं आपण साधना करत आहे. गुरुजी नेहमी पॉवर टाकत असतात, देत असतात आणि त्याच्यातनं काहीतरी घडत असतं. पूर्वी मला वाटायचं की असं काही नसतं, पण नाऊ आय स्टार्टेड बिलिव्हिंग आणि इट्स हॅपनिंग. एक चमत्कार झाला. माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. रिडेव्हलपमेंटच्या सोसायटीज बिल्डरना देऊन त्याच्यामध्ये अर्निंग द मनी हा माझा बेसिक बिझनेस आहे. व्हॉट हॅपन लास्ट ऑक्टोबरला एका सोसायटीबरोबर माझी एक मीटिंग झालेली होती आणि आय रिमेन सायलेंट. आणि तिथे त्यांचं काहीतरी डागडुजीचं काम निघालं होतं. आय एम ऑल्सो इन टू सिव्हिल कन्स्ट्रक्शन, तर त्यांना मी कॉन्ट्रॅक्टिंगचं कोटेशन दिलं होतं. आणि नंतर तिथे असं झालं, त्यांच्याकडे एक असा सेक्रेटरी आहे की तो आपण ज्याला विघ्न म्हणू शकतो अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत होता. तर आम्ही त्याला अटेंड केलं, म्हणजे त्याला इग्नोर नाही केला. आणि नंतर ते असं झालं की त्याच्या 2-3 मीटिंग झाल्या आणि त्या मीटिंगमध्ये त्या प्रेसिडेंटने आम्हाला फोन केला की तुमचं नाव आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काम करू शकता. पण रिडेव्हलपमेंट करण्यासाठी किती वेळ लागेल आणि तेच तुम्ही मध्ये काम का करता ह्याचं जस्टिफिकेशन द्या. तर म्हटलं आय एम नॉट द ऑथॉरिटी, आपण थोडं टेक्निकली आणि ऑथेंटिकली जाऊ असं सांगितलं. आणि मी त्याला गाईड केलं की आपण एक बिल्डर अपॉइंट केलेला आहे, त्याच्याकडनं लेटर आलं तर बरं होईल. तर प्रेसिडेंट सेड येस. नंतर माझ्या लक्षात आलं की दे आर फॉर फॉर मी. हे सगळं गुरुकृपा आहे. आणि सकाळी मी त्या बिल्डरला फोन केला, म्हणजे अरे बाबा असं असं तुला गेल्या वर्षी मी सांगितलेलं ऑक्टोबरमध्ये ही सिच्युएशन अशी अशी घडत आलेली आहे आणि तिथे आपल्याला ते इंटरेस्ट लेटर द्यायचं. तर व्हॉट सरप्राइझिंगली ही सेड, अरे काल मी तिथेच होतो. काहीतरी त्यांची मारामारी वगैरे चाललेली होती. व्हॉट हॅपन, ज्या माणसाला मी सकाळी फोन करून सांगतोय की बाबा रे आपल्याला असं असं लेटर बिंटर द्यायचं आहे, अँड ही हॅपन टू बी देअर, दॅट टू नाईट समथिंग 9:30 10 o'clock, अँड ही वॉज वॉचिंग ऑल दॅट. त्यांचं काहीतरी हमरातुमरी काहीतरी चाललेली होती. सो दिस वॉट आय वॉन्टेड टू शेअर. म्हणजे मी त्या प्रेसिडेंटला सांगतोय की ही वॉज टेलिंग मी की थोडं असं करा तसं करा, मॅनिप्युलेट करा. म्हटलं अजिबात नाही. ऑनेस्ट इज द ओनली पॉलिसी. आपण लिगली जाऊया, टेक्निकली जाऊ, ऑथेंटिकली जाऊया. आणि त्या ऑथेंटिकली जाण्यासाठी जो मार्ग सांगितला त्या मार्गाची सकाळी सुरुवात केली आणि ते घडत गेलं. ही वॉज हॅपन टू बी देअर. आणि मग मी त्याला सांगितलं, "अरे हो, काल मी ते सगळं पाहिलं त्यांचं काय काय चाललेलं होतं." म्हटलं ते सगळं माझ्यामुळेच चाललेलं होतं. बिकॉज मी त्यांना रिपेअरिंगचं कोटेशन दिलेलं होतं आणि जर डेव्हलपमेंटला वेळ लागणार असेल तर तो किती लागतो, तर म्हणजे मी सांगू शकत नाही. तर लेट इट कम फ्रॉम हॉर्सेस माउथ. सो हे सगळं असं चमत्कारिक घडलं. सो ज्या माणसाला आम्ही अपॉइंट करणार होतो तो तिथे उपस्थित होता, म्हणजे ही वॉज अ विटनेस. आणि त्याने ते सगळं पाहिलं लांबून. आणि हे सगळं असं चमत्कारिक घडलं. तर आता हे काय म्हणता येईल की आता हे समजायला लागलेलं आहे की मैं कुछ नहीं करता, हे सगळं गुरुजींच्या कृपेने होत असतं. थँक्यू व्हेरी मच. ये आपकी भी कहानी हो सकती है। आइए अंतर योग की जीवन शैली को अपनाइए। जीवन परिवर्तित करने वाले ज्ञान सत्र और शक्तिशाली साधनाओं का लाभ लेने के लिए अंतर योग के लर्निंग पोर्टल को अवश्य भेंट दें। हजारों लोगों के दिव्य अनुभव सुनने के लिए अंतर योग के YouTube चैनल को जरूर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। चलिए हम सब आचार्य उपेंद्र जी के साथ मिलकर अपने भारतवर्ष को विश्व गुरु बनाते हैं। जय हिंद।